नमस्कार मित्रांनो, मृत्यूनंतर या 5 गोष्टी माणसासोबत जातात। नंबर 1, इच्छा। मृत्यूच्या वेळी एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल आपल्या मनात काही आसक्ती राहिली असेल, काही इच्छा अपूर्ण राहतात। कोणत्याही अपूर्ण इच्छा राहिल्या तर मृत्यूनंतरही तीच इच्छा त्या आत्म्यासोबत जाते। नंबर 2, वासना। वासना ही इच्छेची सोबती आहे। वासनेचा अर्थ केवळ शारीरिक आनंदच नाही, तर या जगात मिळणारे प्रत्येक सुख जे आत्म्याला आनंद देते, मग ते घर असो, पैसा असो, गाडी असो, दर्जा असो वा शौर्य असो, मृत्यूनंतरही या अपूर्ण इच्छा माणसाकडे राहतात आणि मोक्षप्राप्तीमध्ये अडथळा बनतात। नंबर 3, कर्म। मृत्यूनंतर आपण केलेली कर्मे, मग ती चांगली असो वा वाईट, आपल्याबरोबर जातात। मृत्यूनंतर आत्मा स्वतःबरोबर केलेल्या कर्माची संपत्ती देखील घेतो। त्यानुसार त्या आत्म्याचा म्हणजेच आपला पुढचा जन्म ठरलेला असतो। नंबर 4, कर्ज। जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल, तर ते शक्य तितके फेडले पाहिजे, जेणेकरून मृत्यूनंतर माणसाला या जगातून ते ऋण सोबत घेऊन त्या जगात जावे लागणार नाही। नंबर 5, पुण्य। आपण केलेले दान आणि दान हे आपल्या पुण्याचे भांडवल आहे। त्यामुळे वेळोवेळी आपल्या कुवतीप्रमाणे दान धर्म केला पाहिजे। या 5 गोष्टीद्वारे मनुष्य जेव्हा हे मृत्यूलोक सोडून पुढच्या जगात जातो, तेव्हा त्या जगाची किंवा पुढील जन्माची प्रक्रिया निवडली जाते। मित्रांनो, सत्य हेच आहे की आपण मृत्यूनंतर आपली प्रॉपर्टी, पैसा, संपत्ती घेऊन जात नाही, पण आपलं कर्माने केलेली प्रत्येक गोष्ट, त्या गोष्टीतून मिळालेलं पाप पुण्य, एखाद्याची दुआ नक्कीच घेऊन जातो। म्हणून शक्य तेवढं पुण्य कमावण्याच्या मार्गाने चला। मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।